पहिल्यांदा मी परिचय देईल, प्रकरण हे सांगतील जे आहे आणि संपता आमचे मित्र ॲडव्होकेट साजिद शाह करतील. तर मी परिचय देतो. माझं नाव ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर, माझे परम मित्र ॲडव्होकेट साजिद शाह. आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे. न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका, त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे. कारण की काय आहे, ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यापाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे. म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोर्ट ठरवेल. आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह यांना सुद्धा, म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत, व्हायरल चालू आहेत, आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली आहे. बॅड कॉमेंट्स, घाण कॉमेंट चालू आहेत. म्हणजे रेप केस वकिलांनी लढायची का नाही लढायची हा प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखा आहे. 5 लोक उठतात, फोन करतात, त्रास देत आहेत. तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते, जे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर आहे, जे कमेंट करतात, त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय, ह्यांना किती त्रास झाला आहे, यासाठी ही कॉन्फरन्स आहे. जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ. आपण सांगावी अशी विनंती आहे. जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी पहिला हवी होती. पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे. ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे. जो काही ह्या गोष्टीनंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे. पण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी पहिला पाहिजे. सखोल चौकशीनंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे. आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही. पण ह्या घटनेची सखोल चौकशी व्हावी. ही घटना खरंच सत्य आहे की नाही. मीडियाने 3 दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली, तर आता चौकशीनंतर मीडियाने नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी. जो काही व्यवस्थित तपास करून जी काही सत्य बाजू आहे ती समोर यावी. तपास अशी त्यांची मागणी आहे. म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवत आहेत काही लोक, आणि असं म्हणणार नाही पण बरेच पत्रकारांनी मदत केली, चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे. तर त्यांचं तेच म्हणणं, आज ते इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडता हे सगळं न्याय यंत्रणेवर, न्यायदेवतेवर सोडून द्यावं, पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावं असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे यांना जो की तुम्ही केलंच असेल गावात त्रास, या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आलेले. गावातल्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आमच्याजवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये. तुमचं भावासोबत बोलणं झालं की घटनेनंतर नाही झालं. त्याच्या बँक खात्यात 241 रुपये आहेत. शेवटचे काही ट्रान्झॅक्शन बघितले 1 महिन्यात. तो काय काम करायचा, तुमच्या घरी यायचा का, कामाला कुठे होता, महिन्याला किती करायचं, तुमची त्या घटनेच्या अगोदर तरी तुमचा संपर्क जॉब काय तो भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा. तुझं गाव काय तो गावाकडे उचलायचा, मार्केटला नाही. त्याच्यावर साधारणपणे 6 गुन्हे दाखल आहेत असं पोलीस म्हणतात. तर त्यातल्या 5 आरोपी महिलाच आहेत. याबद्दल तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या 6 गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्तता आहे त्याची. पण त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तुम्हाला माहिती आहे? हो माहिती आहे. हो तो आमचं काही बोलणं झालेलं नाही. तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठीमागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडंसं बदनाम झाल्यामुळे फारसं काही मी त्याच्यासोबत बोलत नव्हतो. नाही, पैशाचं स्टेटमेंट खरंच नाही माझं. पैशाचं स्टेटमेंट माझं नाहीये. उगाच ते माझ्या खात्यावर, आणि ते सांगतो सकाळी सुद्धा एकाचा फोन आला होता मला सकाळीच, काय रे असं झालं ते बोलतोय तो. अक्षरशः तो दारू पिऊन बोलत होता. तर तेच आम्ही सांगतोय की काय व्हायलंय की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठीच मग हे आलेच, आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काही असेल तो पुढं तपासाचा भाग आहे. पण तुमचं आरोपीशी काही बोलणं झाले का या संदर्भात? त्याचं म्हणणं काय आहे, त्याला काय
नाही, आता आरोपींशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर मी इथं सांगितलं तर तो पुरावा नष्टाचा भाग असेल. तर आज फक्त इथे जे आहे, मी आणि आमची दोघांची कॉन्फरन्स नाहीये, तर आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत. इव्हन दो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्ससाठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलणं आमचं चालू आहे. तर मला असं म्हणायचंय की बघा, मी तर तुमच्या समोरच आहे, माझे मित्र पण इथं समोरच आहेत, परंतु तुम्हाला आता ही जी 2 लोक दिसत आहेत ह्यांच्यावर जर फोकस केलं तुमचं अजून बरेच मिळतील. मी तर इथंच आहे. आरोपीची बायको पण म्हणाली आहे की मी आरडाओरडा का केला नाही, हे सगळं त्या ताईला निश्चितच आम्ही प्रेस कॉन्फरन्स आणण्याच्या प्रयत्नात आहोत. म्हणजे ती आज खूप दुःखात आहे, तिचं दुःख जे आहे ती फक्त ती समजू शकते. तर आमचं नक्कीच चालू आहे, तिच्या आपल्यासमोर आम्ही हजर करू, आमचा पूर्ण प्रयत्न आहे. आरोपी तुमचा भाऊ जो आहे, सोमवारी संध्याकाळी 3 वाजता घराच्या बाहेर पडला आणि मंगळवारी 3 वाजता तुमच्याकडे रात्री आला. तो प्रकार केला. तो प्रकार केल्यानंतर प्रकार घडल्यानंतर सकाळी 10च्या दरम्यान तो घरी आला. त्याच्यानंतर दुपारी 1च्या दरम्यान तो बाहेर पडला. आणि तुम्हाला गावकऱ्यांकडनं कशी वागणूक मिळते आणि तुमची काय पुढे मागणी? गावकऱ्यांकडून आम्हाला एकदम हीन वागणूक मिळते. त्याच्यानंतर हे व्यवस्थित होईल असं वाटत नाही आम्हाला. मी बोलत नव्हतो म्हणजे फारसं काही बोलत नव्हतो, फारच बोलत नव्हतो असं नाहीये. जर ज्यावेळेस तो आपला कुणी व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो, जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी. काय मागणी? म्हणजे नाही तसं नाही, पण अजून न्यायालयीन कोर्टाने तपास निकाल दिलेला नाही. नाही, तुम्ही काय म्हणताय बाजू निकाल घेतल्यानंतर घ्यायला पाहिजे ना तुम्ही. आता तुम्ही बाजू घेताय, याचा अर्थ तुमचं काहीतरी म्हणणं असेल त्यांनी केलं नाही, त्याला फसवलंय, म्हणजे कसं फसवलंय ते सांगा ना. जे फसवलंय ते तपास यंत्रणा समोर आणेल. तुम्ही कसं बरोबर. त्यांनाच देऊ द्या. त्यांच्या बाजूचे जे वकील आहेत, तुम्ही त्या दिवशी बोलताना म्हणाला की आर्थिक व्यवहार झाला, 7,500 रुपये कॅश दिले, तर हे तुम्ही आरोपीशी बोलला, त्यानंतर तुम्ही बोलला काय? मी असं कुठलंही स्टेटमेंट त्यांचं स्टेटमेंट आहे. माझं दाखवा. स्टेटमेंट तुम्ही केलं. मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या आपसामध्ये जे झालंय ते सहमती नाही. ज्या आरोपीने मला सांगितलं ते मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता. आर्थिक देवाणघेवाण आणि पैसा संदर्भात मी कुठेही स्टेटमेंट केलेलं नाहीये. असेल तर मला दाखवा. स्टेटमेंट रेकॉर्डवर आहे सर, बाईट मध्ये आलेले आहे. तुम्ही 7,500 रुपये दिले त्या मुलीला. दाखवा. तुम्ही म्हटला दाखवा. कोर्टात आणि वकील जे दोन्ही वकिलांना प्रश्न आहे, त्या दिवशी कोर्टामध्ये जे आर्ग्युमेंट झालं त्या व्यतिरिक्त काही 2 महत्वाचे मुद्दे तुम्ही बोलताना कोर्टाच्या बाहेर माध्यमांना सांगितले. तर तुम्ही एथिकल प्रॅक्टिस मध्ये हे तुमच्या बसतं का की ज्या गोष्टी आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही सांगितलेल्या नाही त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी तुम्ही कोर्टाच्या बाहेर माध्यमांसमोर आतमध्ये बोलला असं वाचवा? मी तेव्हाही नाही बोललो, आत्ताही नाही बोललो. मी कुठलाही शब्द बोलत असताना तो मोजून आणि मापूनच बोलत असतो, कारण का मी कायद्याचा आदर पालन करणार आहे. प्रेस कॉन्फरन्स घेताना मी आत्ताच बोललोय की मी न्यायदेवतेवर विश्वास ठेवून आहे, पुरुष हे आता सांगेल. आता फक्त ह्या कॉन्फरन्स मध्ये आमचा जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास, आम्हाला कंटिन्यू, मला तर भरमसाठ फोन चालू आहे. इव्हन तो मी वकिली करायची काही हँडल करायचं असं आहे. आणि त्यासाठीच आम्ही सिटी साहेबांना हे सुद्धा दिलंय की पत्र दिलंय, बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या. मी आरोपी दत्तात्रय गाडीचा मानाचा मुलगा आहे. वाल्मिक खंड राहणार बाबू सोबत शिरू. तर ह्या तुम्ही आता विचारलं 5-6 गुन्ह्यांची माहिती आहे का? तर त्या गुन्ह्यात मी स्वतः जामीनदार आहे, त्याला मी सोडवले. आणि त्यावेळेस हे 5-6 गुन्हे कसे एकदा केलाय, परत 2 महिन्यांनी केलाय, 3 महिन्यांनी केलाय गुन्हा, असं नाही अजिबात. त्याला एकदा एका गुन्ह्यात त्याला उचललं, संशयित म्हणून उचललेलं आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि अजून 4-5 ठिकाणचे जे चोरीचे मिळालेले नाही गुन्हे ते सगळे त्याच्यात टाकून दिले की हाच होता. आणि एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्तता झालाय. जे लेडीजने आहे ते पूर्णपणे समोर सांगितले ही व्यक्ती नव्हती ती चोरी करणारी, असं माननीय न्यायालयानं समोर सांगितलं. आणि यांनी मग अशी विचारलं की नाण्याची दुसरी बाजू काय. काय झाले की सोशल मीडियावर सगळीकडे गाजवले गेले की नाराधमी. असं काही घडलेलं नाही. नाराधमी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला कळते ती पूर्ण लेडीजनेच त्याला घेऊन गेलेली. हो, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमांच्यावर दाखवते ते आम्ही हो बघितले की ती लेडीज आधी पुढे गेली, नंतर हा मागून गेलेला आहे. आणि त्या कॅमेऱ्याची तेवढं क्लिअरिटी पण नाही. त्याच कॅमेऱ्याच्या आधारावरती त्याच्या बाजूचं बोलताय. बाजूने नाही बोलणार. आता तुम्ही म्हणताय ना की लेडीज त्याला घेऊन गेली म्हणजे त्याच्या बाजूनेच बोलताय ना.
बरोबर ना? हा. परत दुसऱ्यांदा म्हणते तर कॅमेऱ्याची क्लिअरिटी नाही. हा, नाही. तुम्हाला कसं दिसलं की त्याच्यात त्याला घेऊन गेली? हो म्हणून मला जे सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्ही हा ती मुलगी बसलेली असताना तिच्या शेजारी एक म्हातारा बसलेला होता, त्याला उठवून तिथे जाऊन बसलाय. तुम्ही कुठलं सीसीटीव्ही बघितलं ज्याच्यात ती मुलगी त्याला घेऊन गेली? ते दाखवले ना, सोशल मीडियावरच दाखवले गेले, कुठलं दाखवा. सगळ्याच मीडियाला दाखवले गेले. 4-5 दिवस तो नाराज असं दाखवले गेले नाही का. तू नाराज आहे असं दाखवणं त्या मुलीचे कुठले कपडे फाटलेले नाही किंवा तिने आरडाओरडा केली नाही, सुशिक्षित आहे ती. बघितलं का साहेब? नाही ते सांगितलं गेले ना. बस मध्ये तुम्ही होतात का तिने आरडाओरडा केला नाही ते नाही बघा. आम्ही नव्हतो. तुम्ही कसं म्हणता? काय झालंय कशाच्या आधारावर बोलताय तुम्ही? नाही 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 म्हणले तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय? त्यांनी बसमध्ये आरडाओरडा केला नाही त्या मुलीने? तिथे नाही ना केलेला. कोण म्हणतो? तुम्हाला नाही केला. आरडाओरडा पुरावा आहे का? तेच विचारतो आम्ही. ओरडलं नाही हे कोण म्हणाल तुम्हाला? नाही माहिती म्हणतो 3 तासाने जाऊन त्यांनी किती 9 वाजता केस दिलेली कोणत्या मित्राच्या सांगण्यावरून. आम्हाला तो निघून गेल्याच्या नंतर की 5-10 मिनिटं 5 मिनिटांनी 3 मिनिटांनी आलेली बाहेर. दम दिला होता, जर बाहेर कोणी वेळ लावून काढली होती, कोणी त्या आरोपीला दम दिला होता, जर बाहेर कोणी आरडाओरडा करशील तर मारून टाक. जगात बाई बोलेल का असा दम दिला बोले? नाही. बोला आता. साहेब, तुम्ही जे सांगताय ते तुम्हाला कुठून कळालं? अधिकृत काही आहे का? हे सोशल मीडियावरच सांगण्यात आलं. सोशल मीडिया हा काही न्यायालयाच्या समोर हो बरोबर हे एकदम बरोबर. तुम्ही आरोप करताय की ती मुलगी त्याला घेऊन गेली, तर असं तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेच कॅमेऱ्याचं दाखवलं ना सोशल मीडियावरच किती आधी गेली. सोशल मीडियाचा पुरावा कोर्टात मान्य होतो का? हा नाही ना मग आता ते न्यायला समोर आता सोशल मीडियावर तसं सीसीटीव्ही दाखवा. अहो सगळ्या चॅनलला दाखवले. काही चॅनलला ते सीसीटीव्ही दाखवलेलं नाही. तेच दाखव- काही चॅनलला दाखवलेलं नाही. अहो तेच दाखवतोय रोज आम्ही बातम्यांना तेच बघतोय सगळी महाराष्ट्र बघतोय मी सगळं. सांगतोय तुम्हाला एकाही चॅनलला ती मुलगी बसमध्ये जाताना सीसीटीव्ही दाखवलेलं नाही. बघ सगळ्या माध्यमांचे प्रतिनिधी इथे आहेत. तुम्ही त्यांना विचारा. CCTV असा नाहीये की ज्यामध्ये मुलगी पीडित तरुणी आरोपी सोबत दिसून जाताना दिसते. आता सदरचे प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही. फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आजचे प्रेस कॉन्फरन्सचा तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे. आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याची, जर त्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी, त्याने एक चुकीचे केलं असेल तर पण कोर्टासमोर सत्य येणार असेल. म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, जेणेकरून आम्हाला पण आमचं संरक्षण व्हावं ही आमची माननीय पोलीस साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती. फोन सुद्धा चालूच आहेत. काय तू कसं आहे म्हणजे लोक चालूच आहेत. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे. आम्ही फक्त आमचं कर्तव्य बघा, शेवटी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जे आरोपीने सांगितले तीच बाजू आम्ही मांडली, असं कुठलाही आम्ही याचा एक्स्ट्रा बोललेलं आहे. हा बाकीचे अजून त्याच्यामध्ये अजून वकील आहेत, आम्ही दोघंच नाही आहेत, अजून पण दुसरे वकील पण आहेत. त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली माध्यमांसमोर त्याबद्दल आम्हाला माहित नाही, पण आमची जी भूमिका आहे ती आम्ही स्पष्ट केली. न्यायालयात अधिकृत वकीलपत्र कोणी दिलं? आमचे एक करून द्या. हा हे बघा त्यांचे भाऊ बसले, द्या उत्तर द्या. आता समजा तुम्ही त्यांनाच बघू द्या. ॲडव्होकेट वाजेद खान साहेब आणि ॲडव्होकेट सुमित पोटे साहेब. आज या ठिकाणी जे आम्ही आलेलो आहे, आता तुम्ही जे प्रश्न विचारतायत हे अशा गोष्टी, ही ती वेळच नाही, जागाच नाही सर. आता मला उत्तर द्यायला खूप आवडतं पण ही ती जागाच नाही. आज आमची कॉन्फरन्ससाठी आज मी अगोदर पण बोललो की त्याचा भाऊ, आरोपीचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे. त्यांना काय अडचण आहे आणि आम्हाला काय अडचण आहे आम्ही हे सांगितलं. आणि सर एखादी केस लढताना म्हणजे मी वकील आहे, मी ती केस जसं आज तुम्ही मला प्रश्न विचारतायत मी थोडाफार गोंधळतो किंवा घाबरतो. त्याचं कारण काय की मला एक दबाव, 4 लोक उठून मारतील, केस असेल, जर कोर्टात भीड होते, अक्षरशः कोणी उचलून मारून टाकेल, घरी भाजी आणायला निघालोय तर तो बलात्कारीचा वकील, अशा ज्या थ्रेटनिंग आहेत सर, एक वकील केस लढताना तो फ्री माइंड असायला पाहिजे. सर मी सांगतो तो नीच कसाब त्याला वकील मिळू शकतो, मग दुसऱ्यांना का मी नीच कसाब म्हणेन का त्याला वकील मिळू शकतो, मग याला वकील का नाही? जसं तुम्ही पत्रकार आहेत, आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही आमची बाजू मांडतात, त्या ताईची बाजू मांडतात, तुम्ही काय करतात भेदभाव करत नाहीयेत. मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावतायत की नाही मी याची केस घ्यायची, आम्ही माझे शाह आम्ही त्यांची केस घ्यायची नाही, असं तुम्ही का करतायत? माझं ते म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे सर आम्हाला केस लढताना फ्री माइंड लढू द्या. न्यायदेवता सक्षम आहे, भारतीय न्यायदेवता एवढी सक्षम आहे की ती ठरवेल काय पुरावा होता, ती काही बसमध्ये गेली नाही गेली, ह्या माणसाने जीपे केलं नाही केलं, जे काही असेल पोलीस यंत्रणा सक्षम आहे. दॅट इज पार्ट ऑफ हा विचारा चला ना, सांग नाही काय पूर्ण गावकऱ्यांनी तुमच्या आम्हाला पकडून दिलं, म्हणजे सहकार्य केलं त्या सगळ्या तपासामध्ये. मला धक्का बसला की गावकऱ्यांनी त्यांना सपोर्ट केला. ऑलरेडी गुन्हे पण टाकले, ते याआधी पण तो आरोपी किंवा संशयित आरोपी कोणी आहे, तर
तसं तुला आधी काही ही कृती नाहीये, पण आता त्याला बघून केल्याचं फोटो करून पूर्ण पाठीमागे लागलं त्याच्या. त्याच्यावर तुम्हाला काय आणि आता तुला गाव तर पूर्णपणे गाडीत टाकलंय. तर पहिले 3 दिवस तो सापडत नव्हता, त्याच्यामुळं कंटिन्यू दत्ता गाडे आरोपी हे न्यूज चॅनलला चाललं. त्याच्यामुळं गावकऱ्यांना पण वाटलं आधीचे गुन्हे असल्यामुळं कदाचित असं होऊ शकतं. तुमच्या भावाने आत्महत्या केली असं देखील समोर आलं होतं. प्रयत्न केला होता असं तुम्हाला काही वाटतंय का? त्यांनी 3 वेळा आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला? माझी भेट झालेली नाहीये, मी त्याला पाहिलं नाहीये, त्याच्यामुळं मला सांगतो. पोलिसांनी तुम्हाला देखील ताब्यात घेतलं, काय विचारपूस केली, काय बोलते? पोलिसांनी विचारपूस केली, तो कुठं असेल आणि कुठे मिळवले. ते घरी आले होते का? हो, आले होते. कालवी नावाचे वकील आहेत, तर तुमचे अधिकृत वकील कोण आहेत? तुमचा अधिकृत वकील म्हणतायत त्यांनी पैसे दिले. झाली सर, शांत होते तो जेवण करतो. हे 2 तर आहेत, अजून कोणी आहे का? चला. मग हे दोघं ते मोठे नावाचे एक वकील बाहेर सगळ्या माध्यमांना सांगतायत की 7.5 लाखाचा व्यवहार झाला. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणताय? कोर्टात तुमचे अधिकृत वकील आहेत ना? आहे तसंच नाव माहिती दिली की पैसे घेतले आणि व्यवहार झाला. काय नेमकं पुरावा खोटे वकील पण आहेत. खोटे पण आहे. आणि ते एक चांगले वकील आहेत. कुणी आलं तरी लढणं हे काम आहे. जो आरोपी आहे त्याची बाजू मांडणं काम आहे. मी कुठल्याही वकिलाला लावून ठेवणार नाही प्रत्येक ट्रॅकवरती आला तुम्ही आता म्हणता चांगले वकील. नाही, आला नाही पाहिजे. त्यांनी काय सांगितलं पण त्यांच्या मताविषयी मत असतं. त्याच्याशिवाय बाहेर मुद्दे त्या मुलीची बातमी करणारे का मांडले? 7.5 त्याचं उत्तर ते देतील. मी जे सांगितलं त्याचं उत्तर द्यायला मी आहे. तुम्ही वकील आहात, हे तुमच्या एथिक्स मध्ये बसतं का? जे आर्ग्युमेंट कोर्टात केलेलं नाही 7,500 रुपयाचं, ते तुमच्या सहकारी वकिलांनी बाहेर सांगितलं माध्यमांमध्ये की त्या मुलीला 7,500 त्यांचं जे काही मत आहे त्या बाबतीत तेच उत्तर देऊ शकतात. त्यांनी का दिलं मी देऊ शकत नाही, त्यामुळे याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाहीये आणि जे आम्ही आर्ग्युमेंट केलं ते सांगतो. तुम्ही सहमत आहात का? आधी सर देऊच नका. मी त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, सहमत तुमचे सरकारी नाही, ते आम्ही सांगू शकत नाही. त्यांना विचारावं अशी नम्र विनंती. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.